त्याचा खापर तुम्ही महाराष्ट्रावर फोडता. आणि मला राहुल गांधींना हाच प्रश्न विचारायचा आहे, इथे येऊन जी बकबक करताय तुम्ही, या राहुल गांधींचे पंजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांची आजी स्वर्गीय इंदिरा गांधी, यांचे पिताश्री राजीव गांधी, यांच्या आई सोनिया गांधी आणि हे स्वतः, हे पाचही जण आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून त्याच उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवत आहेत. त्याच उत्तर प्रदेशमध्ये मग त्या संपूर्ण मधली जनता पार्टीची 1-2-2.5 वर्ष सोडा आणि भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांच्या एनडीएची 1-4.5 वर्ष सोडा. 52 सालापासून आता 2010 चालू आहे. इथपर्यंत काँग्रेसचीच सत्ता होती ना केंद्रामध्ये, म्हणजे यांच्याच हातात सत्ता होती ना. मग उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास काय झाला? उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये माणसं बाहेर का पडतायत? मुकेश अंबानीला लंडनमध्ये बसून सांगायला काय होतं? या संपूर्ण रिलायन्सचा डोलारा या महाराष्ट्रात उभा राहिला दुबई अंबानींमुळे. आणि त्याच्यानंतर सर्वात जास्ती जी इन्व्हेस्टमेंट केली गेली, सर्वात जास्ती खर्चिक असा जो प्रकल्प काढला गेला किंवा काढावासा वाटला मुकेश अंबानींना, तो गुजरातमध्ये काढावासा वाटला. वाटतं ना स्वतःच्या माणसांबद्दल, स्वतःच्या प्रांताबद्दल असतं ना प्रेम. माझं काय चुकलं? महाराष्ट्र बोलला, महाराष्ट्राचा कोणी माणूस बोलला की लगेच संकुचित ठरवायचं आणि देशाचे डोस पाहिजे आम्हाला. काय वाटेल ते बोलायचं. काय ते कोण राम माधव परप्रांतीयांकडे संघाचे स्वयंसेवक संरक्षण घेतील आणि त्याच्यानंतर राम माधवला संरक्षण कोण देईल? काही बोलतोय ते आपले सरसंघ चालक. अहो आदर आहे आम्हाला तुमच्याबद्दल आणि मराठी असल्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे जास्ती. तो राम माधवचा कोण जो आहे तो, त्याला माहिती त्याला अधिकार काय ते. हा कानडी आहे ना, कर्नाटकातला आहे ना. जा ना ह्या सगळ्या गोष्टी एकदा बोलून तिकडे दाखवा ना, कर्नाटकात बोलून दाखवा. आला जिवंत माधव तर बोलू आपण त्याला. असेल का पी चिदंबरम तिकडे लुंगीवर करून बोर्ड काढायला? आपल्या प्रदेशाचं लुंगी झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं पाहायचं दाखवून काय चाललंय तुमच्याकडे, कोण कोण काय काय होतंय. उपदेश बाकीच्यांना आणि खास करून महाराष्ट्राला, खास करून मराठी माणसाला उपदेश यांचे. बाकीच्या ठिकाणी कधी बोलणार पण नाही, ही गोष्ट सांगणार पण नाही. आता पण बरेच चालू आहे आता बरोबर मराठीबद्दल. इतके दिवस नव्हतं ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता माझा सहकारी, ज्याला लाठ्या खात होता, काट्या खात होता, ज्याला तळीपाया भोगत होता, जेलमध्ये जात होता, त्यावेळेला कोणी प्रकार शब्दही नाही काढला. त्यावेळेला आता फुटलाय मराठीचा कंठ. मुंबई चुकून होऊ देणार नाही. अरे एक तर माझी हिंमत पण नाही. पण आज आता फुटलेला कंठ जो आहे ना, मी कोणाबद्दल बोलतो तुम्हाला कळत असेल. हा आता फुटलेला जो कंठ आहे तो मनातून नाहीये, आतून नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणसाच्या जीवावरती 13 आमदार निवडून आणले. हे मराठी माणूस एकत्र येऊ शकतो, आमदार निवडून येऊ शकतात. हा चमत्कार तुम्ही दाखवल्यामुळे आता हा कंठ फुटलेला आहे. बोलतो काय केला